यवतमाळ जिल्ह्यातील दारवा आणि दिग्रस परिसरात शेतकऱ्यांच्या डोक्याला ताप ठरलेल्या शेत चोरट्यांच्या टोळीचा अखेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून 4 चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या कारवाईत तब्बल 2,56,000 रुपयाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने दारवा आणि दिग्रस परिसरातील शेत चोरट्यांच्या टोळीवर मोठी कारवाई केली आहे. शेतामधून मोटार पंप, तांब्याची वायर आणि गोदामातील सोयाबीन चोरीच्या वाढत्या घटनांनंतर एलसीबीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गुप्त माहितीच्या आधारे इस्लामपूर येथे सापळा रचून मोहम्मद मुस्ताक या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. चौकशी दरम्यान आरोपीने आपल्या साथीदारासह अनेक चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी 2 इलेक्ट्रिक मोटार पंप, 15 किलो तांब्याची वायर, सुमारे 44 क्विंटल सोयाबीन आणि चोरीसाठी वापरण्यात आलेली विना क्रमांकाची वॅगनार कार जप्त केली. या कारवाईत एकूण 2,56,600 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तपासात आरोपी दिवसा शेत शिवार आणि गोदामाची रेकी करून रात्रीच्या अंधारात चोरी करत असल्याचे उघड झाले आहे. या कारवाईमुळे दारवा आणि दिग्रस पोलीस ठाण्यातील 4 चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून या प्रकरणातील आणखी 2 आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. शेतकरी बांधवांनी शेत शिवारात संशयास्पद व्यक्ती किंवा वाहन दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एलसीबीच्या या कारवाईमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असला तरी फरार आरोपींना अटक होणे आणि अशा चोरांना पूर्णविराम लागणे तितकेच महत्वाचे आहे. तुम्हाला या सगळ्या घटनेबद्दल काय वाटते? तुमची मते कमेंट्स मध्ये सांगा. सिटी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.